नमस्कार विद्यार्थी मित्र. मी सतीश सर. ध्येय अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. राज्यघटनेच्या संदर्भामध्ये राज्यघटना निर्मिती कशी झाली, कशा पद्धतीने या ठिकाणी राज्यघटनेचा विकास होत आला आणि राज्यघटना तयार झाली, तो एक फार मोठा म्हणजे इंटरेस्टिंग असा इतिहास आहे, जो भारताच्या इतिहासामध्ये सोनेरी अक्षरात या ठिकाणी लिहिला जातो. कारण त्यावेळेचा काळ म्हणजे भारताला एक अ, नवीन रूप या ठिकाणी निर्माण या ठिकाणी करण्यासाठी ही संविधान सभा ओके आली, उदयास आली आणि त्यानुसार राज्यघटना निर्माण करण्यात आली. मग आता ह्याच संविधान सभेने जे कामकाज केलं आहे त्या कामकाजाच्या संदर्भामध्ये आपल्याला या ठिकाणी काही प्रश्न विचारले जातात, जे आपल्या पोलीस भरतीला असेल, पुन्हा टीईटीला असेल, बरोबर, पुन्हा नंतर इतर जे काय तलाठी असेल, ग्रामसेवक असेल, सरसेवा भरती जेवढ्या आहेत तेवढ्या सर्व परीक्षांना, पुन्हा गट क असेल, एमपीएससीच्या या ठिकाणी गट क असेल त्याला जे या ठिकाणी प्रश्न विचारतात आणि गट ब सुद्धा असेल, अशा सुद्धा परीक्षेला या ठिकाणी जे प्रश्न विचारले जातात ते आपण या ठिकाणी बघणार आहोत की नेमकं ह्यांना जे प्रश्न विचारले जातात कशा पद्धतीनं, आणि तोच टॉपिक आपण या ठिकाणी घेऊन आलो. तर चला बघू आपण की घटना निर्मितीमध्ये या ठिकाणी कोणतं जे महत्वाचं आहे, जे परीक्षेला धरून आहे, जे आपल्या सर्वच परीक्षेला विचारलं जाऊ शकतं. म्हणजे याच्यामध्ये पहा, संविधान सभेचे दोन स्वरूपे आहेत. कोणाची? संविधान सभेची. आता ह्याच्यावर प्रश्न विचारलेला आहे पहा, महत्वाचा टॉपिक. संविधान सभेची दोन स्वरूपे कशी आहेत? तर या ठिकाणी एक तर संविधान सभा म्हणून ती या ठिकाणी कार्य करत होती आणि दुसरी तात्पुरती संसद म्हणून कार्य करत होती. एक संविधान सभा म्हणून कार्य करायची आणि दुसरी तात्पुरती संसद. ज्यावेळेस संविधान सभा म्हणून ती कार्य करत होती त्यावेळेस ती राज्यघटनेची निर्मिती करत होती. कोणाची? राज्यघटनेची निर्मिती करत होती. ओके. आणि ज्यावेळेस ती राज्यघटनेची निर्मिती काम करत होती त्यावेळेस तिचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे या ठिकाणी त्याचे अध्यक्ष राहतात. ओके, लक्षात येत आहे? ठीक आहे. पुन्हा दुसरं पहा, ज्या वेळेस ती या ठिकाणी तात्पुरती संसद म्हणून काम करत होती. मग आता आपल्याला माहित आहे संसद म्हणजे पार्लमेंट. ओके, पार्लमेंटचं कामच काय असतं? कायदे मंडळाचं कामच काय असतं? कायदा तयार करणे. ज्यावेळेस देशासाठी काही कायदा तयार करायचा होता त्यावेळेस कायदा तयार करत असताना ही तात्पुरती संसद कायदा करायची, म्हणून हिला कायदे मंडळ असं म्हटलं गेलं. म्हणजे कायदे तयार करणे आणि जे काही प्रशासकीय काम आहेत ते या ठिकाणी करून घेणे काम या ठिकाणी या तात्पुरत्या संसदेमार्फत केलं जात होतं. मग आपल्याला प्रश्न पडतो की या कायदे मंडळाचे म्हणजेच तात्पुरत्या संसदेचे ज्यावेळेस कामकाज होत होतं त्यावेळेस त्याचे अध्यक्ष कोण असायचे, म्हणजे सभापती कोण असायचे? कारण संसदेमध्ये सभापती असतात. कोण असायचे? तर त्याच्यामध्ये या ठिकाणी ग वा मावळणकर या ठिकाणी असायचे. मग या ठिकाणी लक्षात ठेवायचं, स्पीकर म्हणजे अध्यक्ष म्हणजे सभापती हे या ठिकाणी जी व्ही मावळणकर या ठिकाणी त्यांची नेमणूक झाली होती. म्हणजे हे काम पाहायचे आणि राज्यघटना निर्मिती ज्यावेळेस असायची त्यावेळेस डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे काम पाहायचे. जर प्रश्न आपल्याला सरळ सरळ असा विचारला की संविधान सभेचं या ठिकाणी राज्यघटना निर्मितीचं काम चालू असताना त्यांचे अध्यक्षस्थान कोण घोषित होते? कोण घोषित होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आणि ज्यावेळेस संविधान सभा ज्यावेळेस तात्पुरती संसद काम पाहत होती त्याचे अध्यक्ष कोण घोषित होते? कोण घोषित होते? जी जी व्ही मावळणकर म्हणजेच ग वा मावळणकर, गणेश वासुदेव मावळणकर. ओके, लक्षात आलं? म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तारीख वगैरे हे सर्व आपल्याला आयोगाचे ह्याच्यामध्ये विचारले जाते. 17 नोव्हेंबर 1947 ला ग वा मावळणकर यांची काय झाली होती? नेमणूक झाली होती, निवड झाली होती. ओके, असे दोन प्रकारचे कार्य चालायचे. पुढे पहा, आणखीन काय संदर्भ येतो? काही तारखा या ठिकाणी महत्वाच्या येतात संविधान सभेमध्ये. तसं तर तारखा भरपूर महत्वाच्या आहेत. 9 डिसेंबर 1946 तारीख महत्वाची आहे. सोबत पुढे नंतर 11 डिसेंबर 1946 तारीख महत्वाची आहे. त्याच्यासोबत पुन्हा 13 डिसेंबर 1946 तारीख महत्वाची आहे. पुन्हा नंतर 22 जानेवारी 1947 तारीख महत्वाची आहे. हे तारखा का महत्वाचे आहेत? 9 डिसेंबर 1946 पहिली बैठक. ओके. पुन्हा 11 डिसेंबर 1946 तिथे या ठिकाणी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची काय झाली? कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून नेमणूक झाली. पुन्हा नंतर 13 डिसेंबर 1946 ला काय झालं? तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी काय केला होता? उद्देश पत्रिका दाखल केली होती. बरोबर आहे. पुन्हा नंतर 22 जानेवारी 1947 ला काय झालं होतं? तर तीच उद्देश पत्रिका संविधान सभेने काय केली? ती मंजूर केली. अशा तारखा आहेत. त्याच्यासोबत एक तारीख या ठिकाणी महत्वाची, ते 22 जुलै 1947. 22 जानेवारी 1947 च्या नंतर महत्वाची तारीख कोणती आली होती? 22 जुलै 1947. मग या दिवशी काय झालं होतं? तर भारताचा जो तिरंगा ध्वज आहे, भारताचा जो राष्ट्रध्वज आहे, तो या ठिकाणी त्याचं मॉडेल या ठिकाणी काय केलं होतं? संविधान सभेनं कोण?
संविधान सभेने या ठिकाणी काय केलं होतं? मंजूर केलं. काय केलं होतं? मंजूर केलं होतं. मग आता मंजूर करण्या अगोदर ह्याचं मॉडेल तयार कोणी केलं हे पण माहिती असावं लागेल. मग परीक्षेला आपल्याला विचारलं जाऊ शकतं की भारताचा जो राष्ट्रध्वज आहे, जो तिरंगा आहे, त्याचे मॉडेल कुणी तयार केले होते? कोण तयार केले होते? पिंगली व्यंकय्या. कोण केले होते? पिंगली व्यंकय्या. इथं या ठिकाणी पहा, लक्षात ठेवा. त्याचं डिझाईन मॉडेल या ठिकाणी पिंगली व्यंकय्या यांनी तयार केले होते, जे भारताचा राष्ट्रध्वज या ठिकाणी. आणि संविधान सभेने तो कधी स्वीकारला होता? संविधान सभेने कधी स्वीकारला? 22 जुलै 1947 ला, म्हणजे राष्ट्रध्वज आपला तिरंगा तयार झाला होता आणि तो या ठिकाणी त्याचं मॉडेल स्वीकारला. मग आता पुढे एक प्रश्न विचारला जातो पहा, की संविधान सभा जी आहे त्या सभेमध्ये या ठिकाणी जे मॉडेल तयार करण्यात आलं त्याची या ठिकाणी लांबी आणि रुंदी किती आहे? खूप परीक्षेला प्रश्न कसा या ठिकाणी दिला जातो पहा. खूप परीक्षेला 2:3, 3:2 असं या ठिकाणी दिलं जातं. बरोबर आहे. मग आता ह्याच्यातलं कोणतं बरोबर आहे? मग इथं या ठिकाणी 3:2 या ठिकाणी बरोबर असतं. मग पर्यायामध्ये हेच कन्फ्युज होतात. 2:3 आहे, 3:2 आहे, कोणतं बरोबर आहे? जिथं आधी लांबी द्यायची पुन्हा नंतर रुंदी द्यायची. बरोबर? 3:2. मग इथं या ठिकाणी ही लांबी पहा. इथं 3 आहे, इथं 2 आहे. हे लक्षात ठेवा. 3:2 असं उत्तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं. ओके, म्हणजे आपल्याला जे बारीक बारीक या ठिकाणी प्रश्न आहेत ते आपल्याला विचारले जातात, ते आपण लक्षात ठेवायचे. आणि पोलीस भरतीला तर हे हमखास विचारलं जाऊ शकतं. सोबत एक लक्षात ठेवा, तिरंगा ध्वजामध्ये जे या ठिकाणी गोल चक्र आलेलं आहे, बरोबर आहे, हे कुठून घेतलेलं आहे? तर अशोक स्तंभातून घेतलेलं आहे. हे एक लक्षात ठेवा. कुठून घेतलेला आहे? अशोक स्तंभ. मग अशोक स्तंभ या ठिकाणी सारनाथ या ठिकाणी आहे. ओके, अशोक स्तंभ कुठं आहे? सारनाथ. मग अशोक स्तंभ कोणाचं आहे? तर कोण या ठिकाणी ते निर्माण केलेले आहे? तर सम्राट अशोक, जे या ठिकाणी भारतावरती या ठिकाणी त्यांनी काय केलं होतं? राज्य केलं होतं त्यावेळेस, म्हणजे बौद्ध कालखंड जो या ठिकाणी येतो त्या कालखंडामध्ये. तर सम्राट अशोकाच्या कालखंडात हा सारनाथ बांधला होता. त्याच्यामधलं या ठिकाणी ही तिरंगा ध्वजामधलं या ठिकाणी चक्र आहे. याच्यात किती आऱ्या आहेत असा प्रश्न असेल तर किती आऱ्या आहेत? 24 आऱ्या आहेत. किती आऱ्या आहेत? 24 आऱ्या. हे लक्षात ठेवा. परीक्षेला आपल्याला विचारलं जाऊ शकतं. 24 आऱ्या त्याच्यामध्ये. मग इथं या ठिकाणी पांढरा रंग आहे. पांढरा रंग कुणी सुचविला होता असा जर प्रश्न विचारला तर? आता शांततेचं प्रतीक आहे म्हणजे भारतात या ठिकाणी शांतता नांदावी असं कोणाचं मत आहे? महात्मा गांधीजीचं. मग लक्षात ठेवायचं महात्मा गांधीजी. पांढरा रंग तिरंगा ध्वजामध्ये या ठिकाणी कोण सुचवला होता? महात्मा गांधीजी यांनी सुचवला होता. ओके, पुन्हा नंतर या ठिकाणी केसरी रंग आणि आपला हिरवा रंग या ठिकाणी आलेला आहे. म्हणजे हे सुद्धा या ठिकाणी पवित्रतेचा रंग म्हणजे भगवा रंग या ठिकाणी आहे. आणि पुन्हा नंतर इथं या ठिकाणी हिरवा रंग जे आपल्याला या ठिकाणी हरियाली जसं आपण म्हणतो त्यासाठीचा या ठिकाणी तो रंग घेतलेला आहे. म्हणजे असे प्रश्न याच्यावरती विचारले जाऊ शकतात. ओके, पुढे पहा, आणखीन एक तारीख महत्वाची आहे. 24 जानेवारी 1950. 24 जानेवारी 1950. आता 24 जानेवारी 1950 ला शेवटची बैठक झाली. कोणाची? संविधान सभेची. ओके, मग संविधान सभेची शेवटची बैठक 24 जानेवारी 1950 ला झाली. मग त्याच्यामध्ये एकूण किती सदस्य उपस्थित होते असा प्रश्न शेवटी, सर्वात शेवटी किती सदस्य उपस्थित होते? तर इथं लक्षात ठेवायचं 284 सदस्य उपस्थित. किती होते? 284 सदस्य. आणि या 284 सदस्यांनी त्यावेळेस शेवटी काय केल्या होत्या? सह्या केल्या होत्या. आणि त्याच वेळेस पाऊस पडत होता. रिमझिम 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 पाऊस पडत होता. आणि रिमझिम पाऊस पडल्यामुळं ते सर्व सदस्य आहे असे म्हटले की हेच आपला काय आहे? शुभ शकुन आहे. हा प्रश्न आयोगाने विचारला की ज्या वेळेस संविधानाच्या प्रतीवरती या ठिकाणी काय केलं जात होता? सह्या केल्या जात होत्या त्यावेळेस रिमझिम पाऊस पडत होता आणि तो शुभ शकुन मानला गेला असा राज्यसेवा ज्यावेळेस होती माझ्यामध्ये 17-18 दरम्यान या ठिकाणी 16-17 त्यावेळेस प्रश्न पूर्वला राज्यसेवा पूर्वला या ठिकाणी प्रश्न विचारला होता. रिमझिम पाऊस चालू होता हा शुभ शकुन मानला गेला तरी सत्य आहे. बरोबर. मग आता लक्षात ठेवा आपल्याला तिथपर्यंत आयोग तर आलेला आहे. आपल्याला एवढं तर विचारू शकतात. 284 सदस्य. बरोबर. पुन्हा सोबत या बैठकीचं वैशिष्ट्य पहा. आपल्याला जे काही या ठिकाणी राष्ट्रगीत या ठिकाणी आपण म्हणतो. बरोबर. ते राष्ट्रगीत म्हणजे जनगण मन हे आहे. बरोबर. किती सेकंदात म्हणतो आपण? 52 सेकंदात. हे लक्षात ठेवायचं. किती सेकंदात? 52 सेकंदामध्ये या ठिकाणी आपण म्हणतो. मग 52 सेकंद जर या ठिकाणी म्हणतो आपण, लक्षात ठेवायचं आपल्याला की हे राष्ट्रगीत जे आपण म्हणल्या तर उभा राहतो आपण. बरोबर आहे. कुठेही असो, पिक्चरच्या थिएटरमध्ये जरी असलो तरी या ठिकाणी लागलीच आपण
उभा राहतो आणि शेवटी घोषणा सुद्धा देतो. बरोबर, भारत माता की जय असं या ठिकाणी आपण घोषणा सुद्धा देत असतो. म्हणजे अशा पद्धतीचा आपण या ठिकाणी एक भाव आपल्या मनामध्ये, राष्ट्रभावना आपल्या मनामध्ये या ठिकाणी जागृत करण्याचं काम या राष्ट्रगीतातून होत असते. खेळाडू आहेत त्यांना सुद्धा सन्मान आहे, भारताच्या प्रत्येक नागरिकाला सन्मान आहे. ठीक आहे. सोबत हे निर्माण झालंय, हे कधी मंजूर झालंय? संविधान सभेत 24 जानेवारी 1950 शेवटच्या बैठकीला. सोबत दुसरे या ठिकाणी राष्ट्रगान, राष्ट्रगीत वेगळं आणि राष्ट्रगान. राष्ट्रगीत म्हटलं की जनगण मन आणि राष्ट्रगान म्हटलं की वंदे मातरम. ओके, ती सुद्धा या ठिकाणी 24 जानेवारी 1950 ला. मग परीक्षेला प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. पोलीस भरती, इतर सरसेवा भरती यांना सुद्धा, वनरक्षक यांना सुद्धा विचारलं जाते. तारीख वगैरे लक्षात ठेवा. ओके, काठिण्य पातळीमधला प्रश्न असू शकतो. पुढे नंतर ह्याच 24 जानेवारीच्या नंतर 26 जानेवारी 1950 काय झालं होतं? लोकसभा अस्तित्वात येऊन संविधान सभा तात्पुरती काय झाली? संसद म्हणून त्यांनी कार्य करायला सुरुवात केली. लक्षात ठेवा आता, 26 जानेवारी 1950 ला पासून लोकसभा अस्तित्वात येईपर्यंत संविधान सभा हीच काय झाली? तात्पुरती संसद म्हणून तिनं कार्य केलेलं आहे. ठीक आहे. पुन्हा नंतर भारतीय गणराज्याचे पहिले राष्ट्रपती म्हणून कोणाची नेमणूक केली? डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची नेमणूक केली. आता ही झाली 24 जानेवारी 1950 साठी. मग आता एक तारीख आणखीन एक महत्वाची एक विचारली जाऊ शकते, जी या ठिकाणी की भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना कधी झाली? ओके, भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना कधी झाली असा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. मग इथं या ठिकाणी लक्षात ठेवा, महत्वाची तारीख आहे भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना या ठिकाणी लक्षात ठेवायची 25 जानेवारी. कोणती? 25 जानेवारी 1950. 24 जानेवारीच्या नंतर लगेच एक दिवसानं काय निर्माण झाली होती? भारतीय निवडणूक आयोगाची निर्मिती झाली होती, म्हणजे त्याची स्थापना या ठिकाणी करण्यात आली 25 जानेवारी 1950. आणि राज्यघटना अंमलात आली 26 जानेवारी 1950. त्याच्या एक दिवस अगोदर निवडणूक आयोगाची या ठिकाणी काय केली होती? स्थापना केली होती. ही एक लक्षात ठेवा, म्हणजे आपल्याला परीक्षेला जे प्रश्न विचारणार आहेत त्याच्यावरती आपलं ते उत्तर. लक्षात आले? ओके, पुढे जाऊया. इतर काही माहिती संविधान सभेविषयी हे सुद्धा पहा. म्हणजे किती खर्च आला संविधान तयार करण्यासाठी, घटना तयार करण्यासाठी? तर 64 लाख रुपये या ठिकाणी खर्च आला. बरोबर. किती कालावधी लागला? 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस. 17 दिवस म्हणतात पण 17 दिवस नाही, तर 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस लक्षात ठेवायचे. सोबत संविधान सभेची किती सत्रे झाली? 11 सत्रे झाली. किती झाली? 11 सत्रे म्हणजेच अधिवेशने झाली. सोबत असा एक प्रश्न विचारला जातो, संविधान सभेने एकूण किती दिवस प्रत्यक्ष कामकाज? किती दिवस प्रत्यक्ष कामकाज? 165 दिवस प्रत्यक्ष कामकाज. हा, हे लक्षात ठेवायचे. प्रत्यक्ष कामकाज किती दिवस? 165 दिवस या ठिकाणी केलेलं आहे. ठीक आहे. सोबत मसुदा समितीनं या ठिकाणी किती कामकाज केलं? 114 दिवस या ठिकाणी प्रत्यक्ष. मसुदा समितीनं या ठिकाणी किती दिवस? 114 दिवस प्रत्यक्ष कामकाज केलेलं आहे. ठीक आहे. सोबत सुमारे 60 देशाच्या राज्यघटनेचा काय केला? अभ्यास या ठिकाणी करण्यात आला आणि त्याच्यानुसार राज्यघटना निर्माण करण्यात आली. हे सुद्धा लक्षात ठेवा, आवश्यकता आहे. उसनी राज्यघटना अशी म्हणून सुद्धा काय करण्यात आलं होतं? म्हणण्यात आलं होतं. सोबत घटना समितीची निशाणी ही एक लक्षात ठेवा, MPI पहा. आता ह्या पुढच्या येणाऱ्या परीक्षेला हमखास या ठिकाणी एक विचारलेलं आहे काही ठिकाणी, हे सुद्धा लक्षात ठेवा. घटना समितीची निशाणी काय आहे? ती आहे काय आहे? हत्ती. पुढे मूळ राज्यघटना हस्तलिखित इंग्रजी प्रत कुणी लिहिली आहे? तर प्रेम बिहारी नारायण. कुणी लिहिली? प्रेम बिहारी नारायण रायजादा. इंग्रजी प्रत रायजादा लक्षात ठेवायचं. इंग्रजी प्रतीवरील नक्षीकाम कोण केले? नंदलाल बोस आणि बोर राम मनोहर यांनी या ठिकाणी केले. नक्षीकाम, त्याच्यावर रंगरंगोटी या ठिकाणी कोण केले? नंदलाल बोस रंगरंगोटी करणारे. पुन्हा सोबत मूळ राज्यघटना हस्तलिखित हिंदी प्रत जी आहे ती वसंत किशन वैद्य यांनी या ठिकाणी केलेली आहे. आणि हिंदी प्रतिवर नक्षीकाम कोण केले? नंदलाल बोस यांनी केले. भविष्यात हे विचारलं जाण्याची शक्यता आहे, म्हणून या ठिकाणी ह्यांना थोडस वाचन ठेवा, म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल. पण ती तर कायमस्वरूपी डोक्यात ठेवा पहा, त्या याच्यावर प्रश्न आहे पुढे. संविधान सभेच्या काय समित्या आहेत? मग आता तशा तर संविधान सभेच्या समित्या किती आहेत असा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. बरोबर. किती होत्या त्याच्या? तर एकूण 22 समित्या होत्या. संविधान समितीच्या एकूण किती समित्या होत्या? 22 समित्या होत्या. बरोबर.
22 उपसमित्या. मग त्याच्यामध्ये या ठिकाणी किती समित्या? 22 समित्या होत्या. मग त्याच्यातल्या काय महत्वाच्या 8 समित्या होत्या आणि बाकीच्या राहिलेल्या अशाच उपसमित्या. प्रमुख या ठिकाणी समित्या 8, बाकीच्या गौण समित्या 14. ओके, हे लक्षात ठेवा. 22 महत्वाचं आहे, परीक्षेला विचारलं जातं. पुढे प्रमुख 8 समित्या पहा. आता ह्याच्यामध्ये महत्वाची समिती सतत परीक्षेला विचारलेली मसुदा समिती. मसुदा समिती अध्यक्ष कोण? सन्माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, म्हणजे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ज्याला आपण या ठिकाणी म्हणतो. ठीक आहे. पुन्हा नंतर संघराज्य अधिकार समिती, संघराज्य घटना समिती, संस्थांशी चर्चा करणाऱ्याची समिती, असे या ठिकाणी 3 समित्याचे अध्यक्ष एकच होते. कोण होते? पंडित चाचा नेहरू. ओके, पंडित जवाहरलाल नेहरू हे या ठिकाणी होते. सोबत आणखीन या ठिकाणी महत्वाची व्यक्ती होते, ते सुद्धा मूलभूत हक्क, अल्पसंख्याक आदिवासी आणि वगळलेली क्षेत्रे ही सल्लागार समिती. याचे या ठिकाणी अध्यक्ष कोण होते? सरदार वल्लभभाई पटेल. आणि हे लक्षात ठेवा, याच्या 2 उपसमित्या होत्या पहा. मूलभूत हक्क उपसमिती जे बी कृपलानी, अल्पसंख्याक उपसमिती याला HC मुखर्जी, हे 2 लक्षात ठेवा. मूलभूत हक्क जरा महत्वाचे, कारण फंडामेंटल राईट्स प्रश्न सतत असतो, म्हणून फंडामेंटल राईट्स समिती लक्षात ठेवा हे जरा आता. ओके, एकूण किती प्रमुख समिती? एकूण समित्या किती? 22, तर प्रमुख किती? तर 8. त्यातली ही एक महत्वाची मसुदा समितीवर आतापर्यंत प्रश्न विचारलेला आहे. पुन्हा कार्यपद्धती, नियम डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि सुकाणू समिती आधी के मुन्शी होते, नंतर राजेंद्र प्रसाद आले. ओके, याचं काय आवश्यकता नाही, परंतु हे लक्षात ठेवा. इतरही या ठिकाणी समित्या आहेत. योग्यता समिती, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, सभागृह समिती, पट्टाभी सीतारामय्या, ध्वज समिती, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. हे एक लक्षात ठेवा पोलीस भरतीच्या सर्व विद्यार्थ्यांनी. ध्वज समितीचे अध्यक्ष कोण? बरोबर. तर आपल्याला राष्ट्राचं प्रतीक याच्याविषयी प्रश्न विचारला जातो. वनरक्षक असतील किंवा पोलीस भरतीचे असतील त्यांनी ह्या लक्षात ठेवायचे. स्टाफ व वित्त समिती याचे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. नागरिकत्व तदर्थ समिती, वरिदाचार्य हे या ठिकाणी. ओके, धन्यवाद मित्रांनो. आज या ठिकाणी आपण काही समित्या ज्या महत्वाच्या आहेत, त्या राज्यघटनेच्या संदर्भामध्ये या ठिकाणी प्रश्न विचारला जातो. सर्व सेवा भरती, पोलीस भरतीला त्या अनुषंगाने आपल्या ध्येय अकॅडमीवरती एकदम एक्झाम ओरिएंटेड अशा पद्धतीचं या ठिकाणी लेक्चर्स आपण या ठिकाणी घेतो, माहिती देतो. त्यासाठी आपलं जे ऍप आहे ते आपल्या प्ले स्टोरवरून या ठिकाणी काय करायचंय, तुम्ही या ठिकाणी डाउनलोड करायचे. त्याच्यामध्ये या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल ध्येय अकॅडमी म्हणून या ठिकाणी टाकायचे आणि ते तुम्ही ऍप डाउनलोड केले. त्याच्यामध्ये बॅचेस या ठिकाणी सेपरेट बॅचेस तुम्हाला आहेत. सोबत पोलीस भरती आहे, इतर सर्व आहे आणि ह्या सर्व बॅचेस तुम्हाला एकदम माफक अशा आणि कमी ह्याच्यामध्ये पैशामध्ये या ठिकाणी ऑनलाईन तुम्हाला उपलब्ध होत आहेत. तुम्ही तुमच्या परीने कधीही कोणत्याही ठिकाणी काय करू शकताय? ऐकू शकताय, वाचू शकताय, लिहू शकताय ती. ओके, अशा पद्धतीचे बॅचेस आपल्याकडे उपलब्ध आहेत. तरी आपण या ठिकाणी आमच्या बॅचेस आपल्या ऍपवरती याव्या आणि त्यानुसार परचेस कराव्या आणि आपलं जे भविष्य आहे ते उज्ज्वल करून घ्या. ठीक, धन्यवाद.